महाराष्ट्र केसरीच्या मॅट विभागामधील अंतिम सामन्यामध्ये वादग्रस्त निर्णय झाला आणि त्यानंतर पैलवान शिवराज राक्षे यानं थेट पंचांना लाथ मारली आणि आता याच मुद्द्यावरून कोर्टामध्ये कुस्ती सुरू होण्याची शक्यता आहे। कारण 3 वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात कोर्टामध्ये जाण्याचा इशारा शिवराज राक्षे यानं दिलाय। तर या प्रकरणी पंचावरती देखील कारवाई व्हायला हवी अशी मागणी शिवराज राक्षे यानं केली आहे। दाद मागितल्याच्या नंतर शिवीगाळ झाल्याचा दावा देखील राक्षेनं केलाय। दरम्यान शिवराज राक्षेवरती अन्याय झाल्याची भावना कुस्ती क्षेत्रामधल्या अनेक दिग्गजांनी बोलून दाखवली। आणि खेळाडू हा प्रत्येक गरीब घरातला खेळाडू असतो, वर्षभर केलेली त्याची मेहनत असते, त्या मागे त्याचा झालेला खर्च असतो, ते पंचांना दिसत नाही का? पंचांचं तुम्ही सहज बोलून टाकता की पंचांची काल एक चुकी झालेली, मग ते आधीच तुम्ही का मान्य केली? रिव्ह्यू मागत होता, मी वारंवार त्यांच्या विनंती करत होतो की तुम्ही रिव्ह्यू दाखवा, पण ते सारखे टाळाटाळ करत होते। नंतर चिडून त्यांनी मला शिवी दिली। शिवी दिल्यावर मग शेवटी मला ह्या टोकाचं पाऊल उचलावं लागलं। आता पुढची भूमिका नेमकी आपली काय असणार? आता पुढची भूमिका म्हणजे आम्ही कोर्टात दाव घेणार आहे आणि जे आहे ते कोर्ट जे आम्हाला सांगतील त्यानुसार आम्ही ते फॉलो करत जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।